सुमित्राज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी अशी ही टी टाइम स्नॅक्स मटरी आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान हेल्दी बनवलेली आहे। याच्यामध्ये नुसता मैदा न वापरता मी वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 पीठ वापरून ही छान हेल्दी बनवलेली आहे मटरी, तुम्ही पाहू शकता। आणि हे मी तुम्हाला तोडून पण दाखवते आहे, किती ठिसूळ झालेली आहे। अशी ही टी टाइम स्नॅक्स मटरी आणि हेल्दी पण आहे। मटरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण आता बघू। 1 कप मैदा घेतलेला आहे, 1/4 कप कणिक घेतलेली आहे, 1/4 कप बेसन घेतलेला आहे आणि 1/4 कपच्या अर्ध रवा घेतलेला आहे आणि 1/4 कप हे तेल घेतलेलं आहे आणि पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, ही कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 3 लवंगा आपल्याला थोडेसे जाडसर अशा कुटून घ्यायच्या आहे। हिंग आणि ही काळी मिरी घ्यायची आहे, याची पावडर आपल्याला घालायची आहे, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। असं आपल्याला एवढं साहित्य लागेल। मटरी बनवण्यासाठी आपण आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ। हा मैदा, ही कणिक, बेसन आणि हा रवा, ओवा, जिरे, धना पावडर आणि हे लवंगा असे बारीक कुटून घेतलेले होते आणि ही कसुरी मेथी आहे, ही थोडीशी आपण हातावर अशी चोळून घेऊ। छान पावडर होती याची। नंतर हे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे। नंतर हे छान आपण सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये आपण हे मोहनसाठी तेल घेऊ किंवा तूप जरी घातलं तरी चालेल। तर त्याच्यात हिंग टाकायचं राहिलं, हिंग टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये हे मिरी आपण क्रश करून घालायचे आहे। नंतर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये हे तेल घेतलेलं आहे 1/4 कप, हे तेल घालून घेऊ आणि ह्याला सुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ह्याला आपण थंडच पाण्याने पण घट्ट असं भिजून घ्यायचं आहे। आता हे छान घट्टसर असं भिजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। नंतर याच्यावर आपण थोडंसं तेल घ्यायचं आणि हे सर्व बाजूनी लावून एक 10 मिनिटं आपण ह्याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। झाकण लावून ठेवून द्यायचं। 10 मिनिटं झालेली आहे, हे पीठ छान मुरलेलं आहे। आता याला थोडंसं आपण मळून घेऊ। नंतर याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तोडायचे आहे। या आकारामध्ये आपण गोळे तोडून घेऊ। त्याच्यातला एक गोळा घेऊन आपण असं चुरून घ्यायचं आहे आणि नंतर पोळपाटावर ह्याला आपण असं गोलसर लाटायचं किंवा हातावरही तुम्ही असं प्रेस करून हे करू शकता किंवा पोळपाटावरही लाटू शकता।
आणि थोडंसं जाडसरच असं ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर ह्याला त्या काट्या चमच्याच्या साहाय्याने आपण असे छिद्र पाडून घ्यायचे आहे. म्हणजे ही पुरी आपण जेव्हा तळतो तेव्हा ही मटरी आपली फुगली नाही पाहिजे, म्हणून आपण याला असे छिद्र पाडून घ्यायचे आहे. आपल्या अशा मटऱ्या पण रेडी झालेल्या आहे आणि गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलं आहे. तेल पण थोडंसं गरम झालेलं आहे. चेक करू आपण. हां, तेल पण गरम झालेलं आहे. नंतर ही मटरी आपण टाकायची. एकदा तेल गरम झाल्यानंतर लो टू मीडियम गॅसवरच हे तळायला घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये किती मावेल त्याप्रमाणे आपण हे टाकून घ्यायचं. नंतर याला आपण असं पलटून घेऊ. आता याला सुंदर असा गुलाबी रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपण काढून घ्यायचं आहे. चांगलं निथळून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. तसंच आपण हे दुसरा मटरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि लो टू मीडियम गॅसवरच तळायचं आहे. टेस्टी अशी ही मटरी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी आणि हेल्दी तर आहेच. आणि याच्यामध्ये सांगण्यासारखी टिप म्हणजे तुम्ही हाय फ्लेमवर जर मटरी तळली तर नरम होते. लो टू मीडियम गॅसवर जर तळलं तर ही मटरी तुम्ही 1 ते 1.5 महिना एअरटाईट डब्यामध्ये ठेवून खाऊ शकता. अशी ही टेस्टी मटरी होते. हेल्दी टेस्टी अशी ही मटरी. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा. म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल.